नमस्कार, मी रवींद्र देशेट्टीवार, गाव डेनी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ। आज दिनांक 26/12/2024 माझ्या शेतामध्ये जीवामृताचा प्रात्यक्षिक डेमो मी आज संत्रा या पिकासाठी करीत आहोत। संत्रा माझ्या शेतामध्ये 350 झाडं आहे। मिरुक बार संत्रा आपण पाहत आहोत की अशा प्रकारे संत्रा लागलेले आहे, लटपटून संत्रा आलेले आहे। आणि या संत्र्याला आपण सुभाष पाळेकर कृषी तंत्रज्ञानाची जोड दिलेली आहे। आणि जीवामृत आपल्या पिकाला दर 15-15 दिवसाला आपल्याला तयार करून द्यायचा आहे। जमिनीत ओल असताना आपल्याला जीवामृत टाकायचं आहे। जीवामृताचे खूप सारे फायदे आहे। जीवामृतामुळे आपल्या पिकाला विरजनच्या स्वरूपात जमिनीमध्ये 16 प्रकारचे अन्नद्रव्य मिळतात। जीवामृत कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे आपल्या पिकाला अन्नद्रव्याचा पुरवठा होत असते। जीवामृत तयार करण्यासाठी आपल्याला प्लास्टिकचे ड्रम घ्यावे लागत असते। त्यासाठी आपण हे प्लास्टिकचे 2 बॅरल घेतलेले आहे। एक 300 लिटरचा ड्रम घेतला, 200 लिटर ड्रम घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण 200 लिटर ड्रम मध्ये 180 लिटर पाण्यासोबत आपण त्यासोबतच 10 किलो गावरानी गाईचं ताजं शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गुळ, 2 किलो बेसन आणि बांधावरची मुठभर माती हे 200 लिटर ड्रम साठी प्रमाण आहे। त्यासोबतच आपण 300 लिटर ड्रम मध्ये सुद्धा जीवामृत तयार करत आहोत। मी शेतकरी बांधवांना सांगितलं की आपण आपल्या पिकाला जीवामृताची जोड द्यावी आणि आपल्या शेतीवरचं लागत खर्च कमी करावं। आणि जीवामृत असा घटक आहे की आपल्या पिकाला जिवंत करण्याचं काम करतं। तर आता आपण जीवामृताचा प्रात्यक्षिक डेमो आपण करूया। आता आपण बेसन घेतलेलं आहे, ते बेसन आपण एकजीव करून घेऊया। बेसन आपल्याला डायरेक्ट पाण्यामध्ये टाकायचं नाही आहे, कारण की बेसन जर आपण ड्रम मध्ये टाकलं तर त्याचे गळे बनतात, म्हणून आपल्याला याला काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला बेसन पाण्यामध्ये एकजीव करायचं आहे। एकजीव केलेला आहे, टाका। दोन किलो बेसनाला आपण एकजीव केलेला आहे। नंतर आपण 2 किलो गुळ घेऊया। गुळ त्याला पाणी करून घेतलेला आहे, ते आपण टाकूया। गुळाला छान प्रकारे पाणी करून घ्यायचं एकजीव, नंतर याच्यात टाकून द्यायचं। आणायचा आहे, चांगला गुळ वापरायचा नाही, काळावाला गुळ। शेण घ्यायचं आहे, गावरानी घ्यायचं, ताजं शेण घ्यायचं आहे, ते सुद्धा पाण्यामध्ये एकजीव करून आपल्याला टाकायचं आहे। 10 किलो आपल्याला शेण काढून घ्यायचं आहे आणि गावरानी गाईचं ताजं शेण घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला गावरानी गाईचं गोमूत्र घ्यायचं आहे, 10 लिटर। त्यासोबतच आपल्याला बांधावरची सुपीक माती घ्यायचं आहे, मुठभर। अशा प्रकारे सर्व साहित्य आपल्याला प्लास्टिकच्या बॅरल मध्ये एकत्र करायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। आणि रोज सकाळ संध्याकाळ जसं वेळ भेटेल तसं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। आणि 4 दिवसामध्ये हे जीवामृत तयार होते। हे जीवामृत आपल्या पिकाला बुडाला डब्याने आपल्याला द्यायचं आहे, किंवा सोबत सुद्धा आपण जीवामृत देऊ शकतो। पंपामध्ये भरून समोरचं नोजल काढून सुद्धा जीवामृत आपण देऊ शकतो। तर अशा प्रकारे आपल्याला जीवामृत दर 15 दिवसाला एका एकराला 200 लिटर, महिन्यातून 2 वेळा जीवामृताची जोड द्यावी। आणि आपल्या पिकाला जीवामृत दिल्यामुळे आपल्या पिकाला बाहेरून कोणतंही रासायनिक खत टाकायची गरज पडत नाही। तर आता आपण काढीने ढवळून घेऊया। तर असं आपल्याला काढीने ढवळायचं आहे। रोज सकाळ संध्याकाळ जसा वेळ भेटेल आपल्याला 2 वेळा, घड्याळ जशी फिरते तशा प्रकारे आपल्याला ढवळायचं आहे। आणि गोणपाटांना आपल्याला याचं झाकून ठेवायचं आहे। जीवामृत हे सावलीमध्ये तयार करायचं आहे। आता आपलं हे 200 लिटर जीवामृत 4 दिवसात तयार होणार। आता आपण 300 लिटर बॅरल मध्ये सुद्धा जीवामृत तयार करूया।
लागणारं साहित्य त्याच प्रकारे प्रमाणाचं आपल्याला वाढून घ्यायचं. तर आपण बेसन घेतलं आहे 4 किलो. मध्ये जीवामृत तयार करत आहोत. 4 किलो बेसन घेतलं आहे, एकजीव केला आपण. बेसन डायरेक्ट बॅरल मध्ये टाकायचं नाही, गळे बनतात त्याचे, लवकर विरघळत नाही, म्हणून आपण अलग भांड्यामध्ये एकजीव केला आहे. आपण गुळ घेतलेला आहे. आपण पाहत आहोत काळावाला गुळ आहे. तर अशा प्रकारे आपण गुळाला सुद्धा एकजीव केलेला आहे. आपण पाहत आहोत की असा हा काळा गुळ आहे. शेण 10 किलो गावरानी गाईचं शेण एकजीव केलेला आहे. नंतर आपल्याला 10 लिटर गोमूत्र गावरानी गाईचं टाकायचं आहे. त्यानंतर बांधावरची मुठभर सुपीक माती. तर अशा प्रकारे आपण 2 बॅरल मध्ये हे जीवामृत तयार केलेलं आहे. हे जीवामृत 4 दिवसात तयार झाल्याच्या नंतर आपल्या संत्रा या पिकाला 350 झाडं आहे. हा जीवामृत आपलं 500 लिटर जीवामृत तयार होणार. प्रति झाडाला आपण 2 लिटर याप्रमाणे आपण जीवामृत टाकणार आहोत. झाला असेल व्हिडिओ पण काय केलं तरी आपल्या शेतामध्ये आज आपण 500 लिटर जीवामृत तयार केला आहे 2 बॅरल मध्ये. आणि आपले संत्रा 350 झाडं आहे. सर्व झाडांना आपण 2-2 लिटर विभागून आपण हे जीवामृत टाकणार आहोत. आणि सर्व शेतकरी बांधवांनी सुद्धा आपल्या पिकाला जीवामृत जोड द्या. भाजीपाला पिकं असो, फळझाडा असो, आपले खरीपचे पिकं, रब्बीचे पिकं, उन्हाळी पिकं, सर्व पिकांना जीवामृत आपण आपल्या पिकाला जोड देऊन आपण जर शेतीचं नियोजन केलं तर आपल्या शेतीवरचा लागत खर्च कमी होणार. तर अशा प्रकारे आता हे 4 दिवसात जीवामृत तयार झाल्याच्या नंतर आपण पिकाला टाकणार आहोत. धन्यवाद. आपण पाहत आहोत संत्रा आपण बघू शकतो. असं संत्रा हा जो आहे मिरूक बार आहे. संत्रा बॉल आकाराचे संत्रा आता वाढ झालेली आहे आणि छान प्रकारे संत्रा सुद्धा लटपटून लागलेले आहे. आणि या संत्र्याला आपण जीवामृत जोड देणार. आपण पाहत आहोत संत्रा, हे बघा संत्रा छान प्रकारे संत्रा साईज सुद्धा चांगली होत आहे. आणि आता जीवामृत आपण पिकाला संत्र्याला जोड दिल्यावर आपल्या संत्र्याची वाढ छान होणार. धन्यवाद. एक फोटो